विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजधर्मधर्मस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राहीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जय जय रघुवीर समर्थ। धरोनी पहा वेशः मानवाचा जगी जन्मला अंजनी बाळसाचा जया शोभले नाम हे रामदास नमस्कार माझा तयांच्या पदास। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांनी मोठ्यांदा गजर करूया। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 बोला। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की भगवान गोपाल कृष्ण महाराज की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की देवर्षि नारद महाराज की समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि।
लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतेयस्य तं वन्दे रघुनन्दनम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर सगळ्यांनी म्हणून एक सोबत श्लोक म्हणूया जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती वासनेला दृढचाल व्हावे भूदेव संताशी सदा लमावे सत्कर्मयोगे वयकाल व्हावे सर्वांगी मंगल बोलवावे श्री प्रभु रामचंद्र महाराज की समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की सीताकांत स्मरण जय जय राम महाराज श्री प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज आणि उपास्य देव श्री समर्थ राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी नमस्कार करतो। आपल्या दर शुक्रवारच्या या प्रवचन सेवेप्रमाणे आजच्या या शुक्रवारच्या दिवशी प्रवचनाकरता अतिशय तळमळीने उपस्थित असलेले सर्व परमेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करतो। जरी डोंबिवलीमध्ये 10-15 श्रोते जरी कीर्तन किंवा प्रवचन ऐकण्याकरता असले तरी सुद्धा ते दर्जी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरू गर्दी कमी करत असतात, वाढवत नसतात। जय जय रघुवीर म्हणजे मोजकं त्यांना जे हवेत श्रोते त्यांना जो वक्ता हवाय की शांततेत आज चिंतन व्हावं अशी महाराजांची इच्छा आहे आणि म्हणूनच की काय की आणि महाराजांचा एक राम करता असणारा त्यांचा जो विषय आहे त्यांचं जे वाक्य आहे की महाराजांना कुठल्याही स्व गोष्टी नको असतं बाबा मी केलं असं नको असतं त्यामुळे बोर्डावर नावही नको। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे की एखादी गोष्ट महाराजांना जशी हवी असते त्याप्रमाणे ते करून घेत असतात। जेव्हा प्रवचनाचं आज प्रवचन करण्याकरता आपण या असं जेव्हा बोलणं झालं श्रोते हो तेव्हा विचारलं काय बाबा विषय अपेक्षित आहे तुम्हाला तर त्यांनी सांगितलं महाराजांवरती बोला, महाराजांची कथा महाराजांचं तत्वज्ञान हे सगळ्यांना माहितीच आहे पण आवृत्ती करा बरं का। आवृत्तीनं काय होतं पक्क होतं लक्षात घ्या आणि म्हणून जो नेहमी प्रवचन नेहमी कीर्तन ऐकणारा जो श्रोता आहे श्रोते हो तो असं कधीच म्हणत नाही की बाबा हे परत तेच ऐकलं का। काल महाराजांची समजा कथा एका वेगळ्या श्रोत्यानं सांगितली असेल वेगळ्या वक्त्यानं सांगितली असेल आणि आज समजा जर त्याच वक्त्यानं किंवा दुसऱ्या वक्त्यानं तीच कथा बरं का असं होत नाही सहसा पण समजा तीच कथा सांगितली तर आमचे गुरुजी सांगतात की आदल्या दिवशी कथेचा जो रंग होता तो दुसऱ्या दिवशी नसतो, दुसऱ्या दिवशी वेगळ्या कथेचा रंग असतो म्हणजे त्या कथेमधला आनंद स्थळ जे असतं ते बदलत असतं। आज जसा आपण गोडाचा शिरा केला पोहे केले तसे उद्या होतात का नाही पण तरी माणूस खातो की नाही। जय जय रघुवीर समर्थ। हे जसं प्रपंचात आहे बरं का मग हे परमार्थात का नसेल म्हणून। आणि दुसरी एक गोष्ट सांगतो मी आपल्याला ती म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समोर म्हणजे सज्जनगडाच्या पायथ्याशी गेल्यावरती समर्थांसमोर समाधी समोर उभं राहिल्यावरती मुखातून जसं जय जय रघुवीर समर्थ येते धरोनी पहा वेश हा मानवाचा जगी जन्मला अंजनी बाळसाचा जया शोभले नाम हे रामदास आणि नमस्कार माझा तयांच्या पदास। हे जसं समर्थांसमोर उभं राहिल्यावर येते एखादा माणूस एखादा भक्त आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर उभा राहिला की जसं ज्ञानेश्वर महाराज की जय ही गर्जना तो करतो। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठवीता महापुण्य राशी आणि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। तुकारामांसमोर उभा राहिला की देहू क्षेत्री झाला
तो विठ्ठल महाज्ञानी हे जसं येतं नामदेवांसमोर उभा राहिल्यानंतर, अगदी तुकोबांसमोर उभा राहिल्यानंतर, पांडुरंगासमोर उभा राहिल्यानंतर जसं पंढरीनाथ महाराज की जय असं येतं, तर मग आपले गोंदवल्याला असणारे, गोंदवल्याला निवास करणारे आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज यांच्या समोर उभा राहिल्यानंतर दुसरं काय येणार? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून महाराजांनी जे तत्वज्ञान अनेकांना सांगितलं, स्वतः आचरणात आणलं श्रोते हो, आणि ज्यांना अनेकांना ते सांगितलं, सोपं करून सांगितलं, त्याचप्रमाणे आपण महाराजांच्या त्याच तत्वज्ञानाचा विचार करत सोपं गोष्टीने आपण हे प्रवचन ऐकूया, चिंतन करूया. आपण ऐकलंच आहे, महाराजांची कथा मी काही आपल्याला सांगणार नाही, पण महाराजांनी जे आचरण, महाराजांनी जे साधन आपल्या पूर्ण जीवन काळामध्ये आचरणात आणलं, तेच आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. प्रवचन ऐकताना का असेना, चहा करत असताना का असेना, घरामध्ये स्वयंपाक करत असताना का असेना, महाराजांचे शब्द प्रवचनात ऐकलेले, बरं का, रोजची प्रवचन आपण वाचतो, कीर्तनात ऐकलेला तो शब्द श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र, बरं का, आपल्या मुखाने येतो श्रोते. आणि ह्या पद्धतीनं त्या मंत्राचा त्यांनी कोणत्या प्रकारे उपयोग केला आणि स्वतःचं साधन हे वाढवलं आणि भगवंताची म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांची म्हणजे जे आपलं उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताची प्रगटीकरण त्यांचं करून घेतलं. त्या पद्धतीने आपण सुद्धा चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. श्रोते हो, परमात्म्याची कृपा जी असते ती भक्तावरती होते. भक्तावरती म्हणजे आपणही भक्तच होतो, बरं का. फक्त आपण प्रापंचिक भक्त. महाराजांचे अनेक शिष्य यांनी काहींनी प्रपंच केला, पण त्या प्रपंचासोबत जसं आपल्याकडे म्हटलं जातं की प्रपंच आणि परमार्थ यामध्ये सांगड घालणारे आपल्याकडे एकनाथ महाराज, बरं का. वेगवेगळ्या संतांचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं, त्याप्रमाणे आपण प्रपंचात आहोत. म्हणून समर्थांनी, म्हणून समर्थ आणि गोंदवलेकर महाराज हे किलोमीटरच्या अंतरानं सुद्धा जवळ जवळ आहे. आणि उपास्य देवताच्या बाबतीत आहे तर एकच उपास्य दैवत, दोघांचा श्रीराम. त्यामुळे दोघांनी सुद्धा एकच मंत्र, एकच जप हा सर्वसामान्य आपल्यासारख्या श्रोत्याने दिला आणि त्यांनी उद्धार होईल असं कायम सांगितलं. या पद्धतीनं परमात्म्याची जी कृपा प्रत्येक भक्तावरती होते ती कृपा होते, पण प्रत्येकावरती कृपा जी होते ती वेगवेगळी होते, बरं का. माझ्यावर जी कृपा झाली ती तुमच्यावर होणार नाही, तुमच्यावर झाली ती त्यांच्यावर होणार नाही, त्यांच्यावर झाली ती ह्यांच्यावर होणार नाही. कृपा होते, पण कृपेचे जे स्तर असतात हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, बरं का. भगवान पांडुरंगानी आणि रुक्मिणीने, बरं का, किंवा अगदी दृष्टांत सांगायचा अगदी 2 मिनिटात, तर भगवान गोपाळ कृष्णांनी बऱ्याच भक्तांवरती कृपा केली, पण प्रत्येकावर कृपा करत असताना ती सारखी केली नाही, वेगवेगळी केली, बरं का. का? जोपर्यंत आपली उपाधी सुटत नाही, बरं का, जोपर्यंत आपली उपाधी सुटत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही. भगवंत नाम राहिला, पण भगवंताचं रूप घेऊन जे आपल्या ठिकाणी आलेले जे सद्गुरू असतात ते सुद्धा कृपा करत नाही. माणगाव ते गरुडेश्वर असा ज्यांनी प्रवास केला, नुसता पायी नाही, बरं का, जीव ते ब्रह्म हा जो प्रवास केला माणगाव ते गरुडेश्वर, असे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी सांगितलंय की आपलं जीवन समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्यांच्या गोष्टी, वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. संतांपाशी जा असं प्रत्येक संतांनी सांगितलंय, पण संतांच्या पाशी जायचं म्हणजे आपली सुद्धा काहीतरी तयारी पाहिजे की आता गेलो आणि आपला उद्धार केला असं होत नाही. अगदी आपल्याला MBA ला प्रवेश करायचा असेल तर CET मध्ये पास व्हावं लागतं की नाही, म्हणजे त्याची पात्रता आहे की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी खोलात जायला नको, तपशील वाढवू तेवढं वाढेल, पण अगदी कुठल्याही गोष्टीची पात्रता सिद्ध अगोदर करावी लागते, त्याशिवाय आपल्याला ती व्यवहारातली सुद्धा गोष्ट मिळत नाही. मग परमार्थात किती आपल्याला आपलं चित्त शुद्ध करावं लागेल. म्हणून मी आपल्याला असं सांगतोय की परमात्मा जी कृपा करतो भक्तांवरती ती एकसारखी करत नाही, वेगवेगळ्या स्वरूपात करतो. कशी? तर जनाबाईवर जशी कृपा केली, बरं का, तशी मीरेवर केली नाही. मीरेवर जशी कृपा केली तशी द्रौपदीवर केली नाही. या 3च मुख्य गोष्टी मी का सांगतोय. या 3 स्त्री भक्त आणि ह्या 3
स्त्री भक्तांचं नाव मी आता का सांगतोय तर अगदी आपल्याला ह्या चरित्रातून प्रकर्षाने जाणवतं ती गोष्ट म्हणजे जी जनाबाईवर केली कृपा ती कशी केली. भगवंतानं पाहिलं उपाधी सुटली का, अहंकार गेला का. जनाबाईची उपाधी मुळातूनच सुटलेली होती. मीरेची थोडी सुटायला वेळ लागली होती उपाधी, पण मीरेची सुटली. मीरेवर सुद्धा कृपा केली बरं का. दोघांना बाजूला ठेवा, कोणाला जनाबाईंना बाजूला ठेवा आणि मीरेला थोडा वेळ बाजूला ठेवा. पण द्रौपदीवरती जेवढा बरं का, द्रौपदीची जेवढी परीक्षा भगवान गोपालकृष्णांनी पाहिली तेवढी परीक्षा कोणाचीच पाहिली नाही बरं का. सगळा प्रसंग मला आपल्याला सांगायचा नाहीये, पण त्या सगळ्या भर सभेमध्ये दरबारामध्ये धृतराष्ट्राच्या समोर पांडवांचं हे सगळं झालं. हरले जरासंध, दुर्योधन मांडी दाखवायला लागले. नाही तर प्रसंग व्हायला लागला आणि वस्त्रहरणाचा जेव्हा विषय आला, जेव्हा वस्त्र द्रौपदीच्या श्रोते हो समोरून ओढण्याकरता प्रारंभ केला तेव्हा ती म्हणतीये द्रौपदी बरं का. तेव्हा भगवान गोपालकृष्ण कुठे होते, प्रभास तीर्थाला होते. रुक्मिणी आणि भगवान गोपालकृष्ण एका शिळेवरती बसले. भगवान गोपालकृष्णांनी रुक्मिणीच्या खांद्यावरती हात ठेवलाय आणि काही ब्रह्मज्ञानाबद्दलच्या गोष्टी भगवान गोपालकृष्ण रुक्मिणीला समजावतायत आणि हिनं हात मारली, कृष्णा अशी अशी मी संकटात आहे. तर रुक्मिणी म्हणते भगवान गोपालकृष्णांना, बघा तुमची बहीण कुठल्या अवस्थेतून चाललीये, जरा जा आणि तिच्यावरती कृपा करा, तिला सोडवा या संकटातून. तेव्हा भगवान म्हणाले, मी जाणार आहे, मी तिला ह्यातून सोडवणार आहे, कृपा करणार आहे, पण अजून थांब, थोडा वेळ आहे. 7 वाजू दे, थोडा वेळ आहे अजून. अहो ती काय बोलतीये बघ. रुक्मिणी म्हणाली, असं काय म्हणता तुम्ही, अजून वेळ आहे का म्हणता. भगवान म्हणाले, ती माझ्याकडे तक्रार करतीये, माझ्यावरती कृपा करा, मला ह्यातून संकटातून सोडवा असं ती म्हणतीये. पण ती अजून बाकी काय बोलतीये बघ. काय बोलत होती हो द्रौपदी. द्रौपदीला असं वाटत होतं की माझं रक्षण हे समोर बसलेले 5 पांडव माझे पती करतील बरं का. तिच्या मुखातून असं येत नाहीये की कृष्णा तूच रक्षण करशील. त्यानंतर तो दातातला पदर बरं का, आपला पदर दातात आला श्रोते हो आणि म्हणतीये कृष्णा ये. रुक्मिणी म्हणतीये भगवान गोपालकृष्णाने इकडे प्रभास तीर्थाला, अहो बघा काय झालंय. कृष्ण म्हणाले थांब अजून. तिला अजूनही वाटतंय की तिच्या दातातला पदर तिचं रक्षण करेल. आपल्या सुद्धा जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतात की फार मोठं संकट येतं आणि असं वाटतं आपण उपाय करतो. समजा तब्येत बरी नसली की डॉक्टरांकडे जातो, वैद्याकडे जातो, अजून काय असेल तर अमुक ठिकाणी जातो. ते करावंच, आपण समाजात राहतो त्यामुळे ते केलं पाहिजे. तब्येत बिघडली म्हणजे डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, वैद्याकडे गेलं पाहिजे. पण जेव्हा मला आतून असं वाटेल की मला ठीक करणारा, माझ्यावरती कृपा करणारा भगवंताशिवाय दुसरा तिसरा कोणी नाही, तेव्हा वैद्य काय असे 1000 वैद्य आले तरी काही होणार नाही. जेव्हा भगवंत येतो तेव्हा तुमच्यावरती कृपा होते. दातातला पदर रक्षण करेल असं तिला अजून वाटतंय, पण मी रक्षण करेल असं अजून तिला वाटत नाहीये. आणि दातातला पदर श्रोते सुटला आणि तो पदर सुटल्याबरोबर द्रौपदी म्हणाली, कृष्णा मागून जर आलास ना तर तुला द्रौपदी दिसणार नाही, ते मेलेलं प्रेत दिसेल. आणि मग भगवान आले आणि तो सगळा पुढचा प्रसंग मला आपल्याला सांगायचा आहे. वैराग्ये विण युक्त परमार्थ नोहे. जोपर्यंत वैराग्याची चित्त शुद्ध आपलं होत नाही तोपर्यंत आपल्याला कळतही नाही. कृपा वगैरे पुढची गोष्ट झाली भगवंताची, पण चित्त शुद्ध जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत आपल्याला कळतही नाही. काय कळत नाही की आपल्याला आपल्याकरता धावून जाणारा हा भगवान आहे बरं का. त्यामुळे सद्गुरू भगवान हे आपल्याला खांद्यावर उचलून घेतात. विनोबा भावे म्हणायचे की मला सद्गुरूंपेक्षा भगवंतापेक्षा जास्त कळतं. असं विचारलं, असं का म्हणता, अहो मला भगवंतानी उचलून घेतलंय. त्यांच्यापेक्षा मी उंच झालो म्हणजे बघ, कारण त्यांनीच उचलून घेतलंय म्हणून दुसऱ्याने उचलून घेऊन उपयोग नाही. नवराने बायकोला, बायकोने नवऱ्याला. जय जय रघुवीर समर्थ. थोडासा विनोद कंटाळ येऊ नये म्हणून मला आपल्याला सांगायचंय की अशी भगवंताची कृपा ही कोणावरती आहे, परमात्म्याची अशी कृपा कोणावरती आहे, ज्यांच्या समोर आपलं प्रवचन सुरू आहे. गेले अनेक वर्ष आपण ज्यांच्या समोर नाम साधना करता, कीर्तन इथं होतं, प्रवचन होतं, हरिपाठ होतो, भगवंताबद्दल त्याला जे आवडतं ते नामसंकीर्तन गायलं जातं. असे श्री गोंदवलेकर स्वामी महाराज यांच्याविषयी बोलताना महाराजांवर जी कृपा झाली, आपण महाराजांच्या अगोदर एक उपाधी सगळे जणांनी भक्तांनी म्हणून लावलेली, काय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज. अशा
महाराजांना ब्रह्मचैतन्य का बरं म्हणतात? बरं का, काही गोष्टी कशा असतात माहिती का, आपल्याला माहिती असतं की आपले महाराज ब्रह्मचैतन्य, पण का फक्त रामाची एकटी कृपा झाली म्हणून ब्रह्मचैतन्य का? काय असं त्यांनी केलं म्हणून त्यांना ब्रह्मचैतन्य म्हटलं जातं? रामदासांच्या अगोदर समर्थ आपण म्हणतो का? सगळ्या बाबतीत समर्थ म्हणून समर्थ आहेच हो, पण का समर्थ म्हटलं जातं याचं काही कारण असेल का? बरं का श्रोते, म्हणून मला आपल्याला सांगायचंय महाराजांना ब्रह्मचैतन्य असं का म्हटलं जातं. तर ह्याचं आपण उत्तर आपला जो वेळ आहे प्रवचनाचा त्यामध्ये घेऊया, त्यावरती थोडं चिंतन करूया. म्हणजे महाराजांना ब्रह्मचैतन्य आपण का म्हणतो? कसं आहे, एखाद्या गोष्टीचं कारण आणि मीमांसा ही एकदा आपल्याला कळली ना की ती संकल्पना स्वच्छ होते. बरं का, एकदा का तुम्हाला हा अर्थ कळला म्हणजे मला जो उमगला येतो ह्याच्यापेक्षा पुढे अजून किती अर्थ असेल. बरं का, ह्याच्यापेक्षा पुढे अर्थ किती असेल म्हणजे आपल्याला आता आला विषय म्हणून गंमत म्हणून एक सांगतो. कीर्तन विश्ववर एक मुलाखत आहे, कोणाची? सगळे जण आपण फोन वापरतो मोठे, तर त्यामध्ये आपण युट्यूब वरती गेलात तर चैतन्य महाराज देगलूरकर यांची मुलाखत आदरणीय आपळे बोनी घेतलेली आहे. त्या चैतन्य महाराजांना विचारलं की अहो ज्ञानेश्वरी कळत नाही अशी सगळ्यांची समस्या आहे, तुमचं यावर काय मत? बरं का, त्यांना काय विचारलं? ओ ज्या माणसांनी, ज्या महापुरुषांनी चैतन्य महाराजांचं वैशिष्ट्य सांगतो जाता जाता 108 पारायण केली ज्ञानेश्वरीची सलग, धुंडा महाराज देगलूरकरांनी करून घेतली. धुंडा महाराज देगलूरकरांचे नातू, बरं काय, 108 पारायण सलग करून घेतली. सलग म्हणजे पारायण किती दिवसाचं? 7 दिवसाचं. 7 दिवसाला पारायण समाप्ती झाली की 8व्या दिवशीपासून पुन्हा अशी सलग 108. बरं का, त्यामुळे वाणीला त्यांच्या जो तेजपणा आहे, बरं का, ताजेपणा आहे श्रोते हो. तर त्यांना विचारला प्रश्न, जे ज्ञानेश्वरीच्या फक्त कर्मयोगावरती 8-8 दिवस बोलतात, ज्ञानयोगावरती 8-8 दिवस बोलतात, त्यांना प्रश्न विचारला काय हो ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही, तुमचं काय यावर मत आहे? अनेक जणांना कळत नाही असं ते सांगतात. ते म्हणाले मला पण कळत असं ते म्हणाले. नाही म्हणाले मला कळत कशी नाही? जर कळत नाहीये तर तुम्ही 8 दिवस प्रवचन कराल का फक्त ज्ञानयोगावर? एवढे 18 अध्याय त्यातल्या फक्त ज्ञानयोगावर 8 दिवस बोलायचं, काय खायचं का? तसं नाही म्हणाले. त्या अर्थानं मी म्हणत नाही की मला कळत नाही. तर त्यांचं उत्तर असं होतं की आता एखादी ओवी आपण बाबा उदाहरणार्थ पहिली ओवी सगळ्यांनाच पाहिजे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ओवीचा समजा आपल्याला अर्थ कळला, बरं का, की तो अर्थ कळल्यावरती असं आतच जाणवतं अंतःकरणात आपल्याला काय की ह्याच्या आत अजून एक अर्थ आहे. पण तो कधी कळतो? पहिला अर्थ कळायला लागतो, बरं का, त्याशिवाय आतला अर्थ कळत नाही. मग तो आतला अजून गुह्य असणारा अर्थ कळला की तो अर्थ कळल्यावरती त्याच्या आतला अर्थ अजून कळतो, बरं का. असा आता जो गुह्य असं प्रगट गुह्य बोले जे आपण म्हणतो त्या पद्धतीनं असा अर्थ तो आत गेलेला असतो. ह्या पद्धतीनं कळत नाही ज्ञानेश्वरी, ह्या पद्धतीनं त्यांना म्हणायचंय. म्हणून मला आपल्याला सांगायचं की ब्रह्मचैतन्य महाराजांना आपण म्हणतो, बरं का, ते का म्हणतो हे एकदा आपल्याला कळलं की आपण त्यांचा जेव्हा गजर करू तेव्हा त्या अर्थाने आपण म्हणतो. कुठल्याही गोष्टीला अर्थ असतो, त्याशिवाय कुठली गोष्ट नसते, बरं का. अगदी आम्हाला गुरुजी सांगतात कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये बोलताना असं का केलं याचं सुद्धा कारण असलं पाहिजे. नाही वाटलं म्हणून हात कुठे ठेवायचे म्हणून मी असं केलं असं सांगून उपयोग नाही. म्हणून मला आपल्याला सांगायचंय महाराजांना ब्रह्मचैतन्य का म्हणतात. ब्रह्मदेवाने, बरं का, सृष्टी निर्माण केली. किती निर्माण केली? 83,99,999. 84 आपण. तर देहाची जी शरीराची रचना केली ब्रह्मदेवानी ती आपल्यासारखी कोणाचीच नाही, बरं का. याला सुद्धा कारण कसं? आपण निर्माण व्हायला कारण काय घडलं? आपण म्हणजे देह, आपला हा देह निर्माण व्हायला कारण काय घडलं? तर 83,99,999. म्हणजे काय? तसे पशु पक्षी प्राणी यक्ष किन्नर गंधर्व यांची निर्मिती जी केली ब्रह्मदेवाने, शरीराची जी रचना ब्रह्मदेवाने केली ती ब्रह्मदेवाने वळून पाहिलं. आपण एखादा पदार्थ केला की तो जर नैवेद्य दाखवायचा नसेल, घरातलं रोजचं समजा असेल तर आपण बघतो मीठ साखर व्यवस्थित आहे ना, आणि समजा नसेल तर त्यामध्ये मीठ घालतो. पण ब्रह्मदेवाने पाहिलं, निर्माण केलं मी 83,99,999, पण निर्माण केलेल्या सगळ्या पशु पक्ष्यांमध्ये म्हणजे त्या जीवांमध्ये, प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये मला ओळखण्याचं सामर्थ्य कोणाच्यातच नाही, बरं का. मला म्हणजे परमात्म्याला.
देवाला ओळखण्याचं सामर्थ्य कोणाचंच नाही आणि त्याला देहही साथ देत नाही, बरं का, आणि त्यांचं अंतःकरणही त्यांना साथ देत नाही. काय मी निर्माण केलं? ब्रह्मदेवाला सुद्धा वाईट वाटलं आणि म्हणून त्यानंतर जी एकाची निर्मिती केली ते म्हणजे मनुष्य जन्माची, मनुष्य देहाची. आणि मनुष्य देह निर्माण केला ब्रह्मदेवाने आणि त्यांनी विश्व निर्मिती थांबवली. का? मला जसा हवा जीव, मला जसा देह हवा तसा मी निर्माण केला, ते म्हणजे आपलं शरीर. म्हणून बहुमूल शरीर का आपलं? बहुमूल्य असं त्याचं जे कारण आहे ते का ह्या शरीराला? बघा, आपल्यासारखा देह कोणाचाच नाही. आपल्यात अजून काय येते मी सांगणार आहे, मी आपल्या देहात अजून काय काय येते सांगणार आहे, पण नुसतं देहाची जर रचना आपण पाहिली तर तशी कोणाचीच नाही. का? आपलंच शरीर फक्त उभं आहे. आपण बघा भागवत ग्रंथ काढून बघा, त्यामध्ये व्यासांनी ते सांगितलंय, यादी दिलीये. फक्त आपला एकमेव देह, एकमेव शरीर असं आहे की ते उभं आहे. मग बाकीचे पशु पक्षी 83,99,999 ते उभे नाहीयेत. काही आडवे आहेत, काही तिरपे आहेत. पक्षी बघा, काही आडवे आणि तिरपे, जिराफासारखे, उंटासारखे. पण आपला एकमेव असं शरीर आहे ते म्हणजे उभं देह, मनुष्य जन्माचा. तो का उभा ठेवलाय? आता आपण प्रवचनाला बसलोय श्रोते, पण जेव्हा एरवी आपण तेव्हा उभं शरीर आहे की नाही? याचं कारण काय? उभा असण्याचा संबंध कर्माशी आहे, बरं का. जेव्हा मनुष्य उभा नसतो, बरं का, तेव्हा त्याचा कर्माशी संबंध तुटतो, बरं का. कसं? लग्न समारंभ असला, उत्सव असला मोठा, काय होतं? जे इथे सेवेकरी माणसं येतात किंवा घरामध्ये सुद्धा लग्न मुंज समारंभ असला की महिनाभर भरपूर दगदग असते आणि सगळी महिनाभराची दगदग झाल्यावरती तो जो करता सवरता, ज्याने खरोखरीच काम केलंय, तो जो कोणी माणूस आहे तो काय करतो? तो सांगतो आपल्या पत्नीला किंवा मुलांना, महिनाभर भरपूर धावपळ झाली, आता चटई घालतो आणि आडवा होतो. हे शब्दप्रयोग महत्वाचे बरं का. आडवा होतो, पडतो, झोपतो. फारसा झोपतो असं म्हणत नाही, तो आडवा होतो, बरं का. आडवा झाला याचा अर्थ त्याचा कर्माशी असलेला संबंध सुटला. आता कर्म तो करू शकत नाहीये, बरं का. आता ह्यात अजून एक गंमत आहे थोडी, ब्रह्मदेवानीच सांगितली, वेदव्यासांनी वर्णन केलंय की वानर हे असं आहे की ते कधी कधी उभं राहतं. जर निरीक्षण आपण केलं, अर्थात काही वानर, काही माणसं सुद्धा वानरासारखी वागतात, तो विषय वेगळा, पण काही वानर ही उभी राहतात कधी कधी. ते कसं काय? म्हणून ब्रह्मदेवाला जे वानर आहे त्यामध्ये नरपणाची शंका आली, ते कधी कधी उभं राहतं म्हणून वा हे अव्यय त्याच्या पुढे लावलं. वा याचा अर्थ काय हो? कीर्तन झाल्यावर किंवा एखादं काही गाणं आवडलं की, अभंग आवडला की म्हणतात वा वा, त्याचा अर्थ वेगळा. पण वा याचा अर्थ काय? शंका निर्माण करण्याकरता संस्कृतमध्ये वा हे अव्यय लावलं जातं, वा हे अक्षर लावलं जातं. म्हणून ब्रह्मदेवाला यामध्ये नरपणाची शंका आहे, बरं का, की हा मटत नाही कारण का कधी कधी उभा राहते म्हणून काय आपण नर आणि ते वानर, बरं का. म्हणून आपल्या ह्या मनुष्य देहामध्ये जी अशी व्यवस्था केली आहे, इतर प्राण्यांमध्ये शरीराची व्यवस्था आहेच, पण एकमेव असणारी व्यवस्था ही कुठली? तर अंतःकरणामध्ये ज्या 4 गोष्टी आहेत, अंतःकरण चतुष्टय हा नावाचा शब्दप्रयोग आपण ऐकलेला आहे. अंतःकरण चतुष्टयामध्ये 4 चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये जसं आहे तसं आपल्यामध्ये. पण फरक काय? तर जे दुसरं आहे बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्या बुद्धीमध्ये फरक आहे. काय फरक आहे? 83,99,999 सगळ्या पशु पक्ष्या, जीव, यक्ष, किन्नर ह्या सगळ्यांमध्ये देहबुद्धी ठेवली, बरं का. म्हणजे प्रपंचापुरती, बरं का. खायचं, प्यायचं, अपत्य निर्माण करायचं, झोपायचं, देहबुद्धी. आणि आपल्या मनुष्य देहामध्ये काय व्यवस्था ठेवली आहे? देहबुद्धी आहेच, कारण आपण प्रपंच करतोय म्हणजे देहबुद्धी आहे, आणि अधिक आत्मबुद्धी, बरं का. आत्मबुद्धी म्हणजे आत्म्याला जाणण्याची बुद्धी, जी महाराजांनी जाणली, समर्थ रामदास स्वामी महाराजांनी जाणली, म्हणून त्यांच्या समोर ती उपाधी लागली, बरं का. आत्म्याला जाणण्याची बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी. आत्म्याला म्हणजे काय? परमात्म्याला, श्रोते, बरं का. त्या परमात्म्याला एक शब्द दिला, काय? ब्रह्म, श्रोते हो. ब्रह्म, परमात्मा, देव, ईश्वर हे आता एकसारखेच अर्थ आहे असं समजा. याचं कारण श्रोते हो,
तो वेगवेगळ्या, कारण नाव बदललं की त्याची शक्ती बदलते. परमात्मा, त्याची शक्ती बदलली. परमात्मा आपल्याकरता ईश्वर झाला पादुकांच्या रूपानं, त्याची शक्ती बदलली. त्याच ईश्वराचे सद्गुरू झाले, बदलली शक्ती. बरं का, असे त्याचे स्तर आहे. पण ईश्वर, परमात्मा हे सगळे तेच, एकच ब्रह्म हे एकच. महाराजांनी काय केलं श्रोते हो, आपला जो जन्म दिलाय, आपल्याला जो देह मिळालाय आणि त्या देहामध्ये असणारी अतिशय महत्वाची बुद्धी, ती म्हणजे आत्मबुद्धी. जर आपण देहबुद्धीचाच सारखा उपयोग केला पशुपक्ष्यांप्रमाणे, तर पशुपक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये श्रोते हो काय फरक राहणार मला सांगा. म्हणून त्यांच्यामध्ये जी देहबुद्धी आहे ती कशी आहे, भोगबुद्धी आहे. भोगबुद्धी म्हणजे तुम्ही कुत्र्याच्या समोर, मांजरीच्या समोर अर्धी पोळी टाका, एक पोळी टाका, उरलेली भाकरी टाका कालच्या रात्रीची, काय करतं ते कुत्र? सगळं खातं, सगळं खातं. अर्ध ठेवूया रात्री करता, किंवा अजून 2-4 तासांनी भूक लागेल, आपण जेव्हा भूक करू तेव्हा भूक आणि भूक दोन्ही करू तेव्हा काही खायला शिल्लक ठेवूया असं त्याला वाटत नाही. पूर्ण म्हणजे माझ्या समोर जे आलेलं आहे भोग्य वस्तू, त्याचा उपभोग घेणं पूर्णपणानं, ही असणारी देहबुद्धी. समजा आपल्याला 4 दिवस काही खायला मिळालं नाही आणि आपल्या समोर एखाद्याने एक पोळी ठेवली, घ्या, तर आपण काय करू, अख्खी पोळी नाही खाणार, अख्खी भाकरी नाही खाणार. का? भूतकाळाचं स्मरण आहे, 4 दिवस मी उपाशी आहे, 4 दिवस मी उपाशी आहे, याचा अर्थ आता मला जेवढी गरज आहे तेवढी खाऊया आणि भविष्याची चिंता आहे, पुढचा एखादा भाकरीचा पोळीचा तुकडा मिळेपर्यंत ही मला ठेवली पाहिजे. श्रोते, ही मला ठेवली पाहिजे, म्हणून तो अर्धी आत्ता खातो, अर्धी नंतर खातो. ही असणारी एक वेगळी बुद्धी, भोगबुद्धी, ती मनुष्याकडे. म्हणजे एवढं जर प्रपंचातलं त्याला जर कळतं, बरं का, मग अजून त्याला जे दिलेलं आहे ब्रह्मदेवाने, ती काय त्याला फ्री म्हणून गोष्ट नाही दिली, बाय वन गेट वन फ्री नाही. आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल माऊली वर्गाला, रागवू नका, पण एखादा आपण बोर्ड वाचला दुकानामध्ये की फसतो की नाही, आणि आपल्याला इथे माहित असतं की हे काही त्याने फुकट दिलेलं नाही, पण तरी सुद्धा एक आपलीच समजूत म्हणून आहे ना, बाकीचे घेता येत ना, आपणही घेऊया म्हणून 1500च्या कुकरवरती लायटर फ्री. लायटरची किंमत किती, ह्याची किंमत किती, असं मला आपल्याला सांगायचंय की असं काही फ्री आपल्याला ब्रह्मदेवाने दिले, तसं आपल्याला मिळालेला देह हा फ्रीच, बरं का. त्याची काही गणना आपल्याला करता येणार नाही, त्याची किती किंमत हे आपल्याला मोजताच येणार नाही, अमर्याद अशी किंमत त्याची आहे. पण आपल्या देहाची क्षमता अशी आहे की आपण त्याला ओळखू शकतो, कोणाला, परमात्म्याला. म्हणून आपल्याकडे आत्मबुद्धी भगवंताने ब्रह्मदेवाने दिली, आणि ह्या आत्मबुद्धीचा जेव्हा आपण उपयोग करू, कशा करता, की समोर असलेलं जे तत्व आहे, पांडुरंग, रुक्मिणी, महाराज, राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, जे कोणी बसले समोर, देवी असेल, ते तत्व आणि मी वेगळं नाही, तेच तत्व तू आहेस, बरं का, तेच तत्व तू आहेस. म्हणजे तत्वमसी, ते तू आहेस, बरं का. आणि ते तू आहेस हे एकदा आपल्याला कळलं की आपली आत्मबुद्धी म्हणजे अंतःकरण चतुष्टय, मनोबुद्धी, चित्त, अहंकार, त्यातली असणारी आत्मबुद्धी काय म्हणेल, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग असा अनुभव कोणाला आलाय, महाराजांना आलाय. म्हणून त्यांना म्हटलं जातं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय. ब्रह्मचैतन्य उपाधी जी लागली त्यांना, ती ह्या करता लागली. आणि म्हणून पुढे एक शब्द जोडला, चैतन्य. चैतन्य म्हणजे काय हो, जिवंतपणाचं कारण. आपण का हो आता बोलतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुमच्याकडे बघतोय, त्याचं कारण काय, भगवंताचा अंश म्हणजे चैतन्य हे आपल्यामध्ये आहे. आणि जेव्हा भगवंत आपल्या शरीरातलं चैतन्य काढून टाकतो तेव्हा घरासमोर गर्दी. श्रोते हो, मग अशा चैतन्याचा उपयोग करून जेव्हा ब्रह्माला आपण जाणू, ब्रह्माला म्हणजे परमात्म्याला जेव्हा आपण जाणू, तेव्हा या जीवनाचं सार्थक झालं. श्रोते हो, तर समर्थांचा अभंग आहे, घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाला. कसा दिवस जातो, कशा घटका जातात, कसा वेळ जातो कळत नाही. आपलाही घरात चाललाय प्रवचनाचा वेळ. 1 प्रहर, 2 प्रहर, 3 प्रहर गेले, विषयाच्या संगे 4 प्रहर गेले. समर्थ म्हणाले, कंटाळा नाही येत, कारण का आमचे गुरुजी सांगतात कीर्तनामध्ये माणूस झोपला तर कीर्तनकारात समस्या असते, पण प्रवचनात झोपला पाहिजे. संगीत नसतं, काही नसतं, सलग सलग बोलायचं असतं. त्यामुळे जर प्रवचनात माणूस झोपला तर म्हणाले बुवा तुम्हाला प्रवचन जमलं, जय जय रघुवीर. थोडासा विनोद म्हणजे कंटाळा येऊ नये, असो. मग अशी अवस्था
बरं का. महाराजांना जी वाटली, ब्रह्माला जे जाणलं महाराजांनी, आणि म्हणून ब्रह्मचैतन्य त्यांच्या समोर आपण जे लावतो ती आपल्याला कळेल का हो? आपल्याला तसा साक्षात्कार होईल का? तुकाई माऊलीने त्याला साक्षात्कार दिला. श्रोते हो, समर्थांना प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह दिलाय. वयाच्या 8व्या वर्षी चिंता करीतो विश्वाची. तसं आपल्याला वाटेल का? आपल्याला कधी साक्षात्कार प्राप्त होईल का? आणि ब्रह्मचैतन्य पदवी आता कुठे उपलब्ध आहे का? असते ना युनिव्हर्सिटीमध्ये, एखादं शिकायचं असेल, मी तर पुढे जाऊन म्हणतो, एखाद्या युनिव्हर्सिटीने म्हटलं की हो आम्ही ब्रह्मचैतन्य उपाधी देऊ, पदवी देऊ, 5 वर्षाचा कोर्स, असं म्हणून समजा क्लासला अनेक जण गेले, युनिव्हर्सिटीत अनेकांनी ऍडमिशन घेतली आणि खरोखरी ब्रह्मचैतन्य ही पदवी मिळाली, बरं का, सर्टिफिकेटवर प्रमाणपत्र म्हणून. पण आतल्या अवस्थेचं काय करायचं? महाराजांची अगोदर आतली अवस्था तशी म्हणून ब्रह्मचैतन्य, आपलं नुसतं बाहेरच असं होईल. म्हणून ही काही विकत घेण्याची गोष्ट नाहीये. ही अवस्था आतली आहे, ती प्रत्येकाला प्राप्त करायची अशी गोष्ट आहे. पण अशी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर काय करायचं? तर परमार्थामध्ये 3 मार्ग प्रामुख्याने सांगितलेले आहेत. पहिला मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग आहे, दुसरा मार्ग योग मार्ग आणि तिसरा भक्ती मार्ग. पहिला जो मार्ग आहे तो ज्ञान मार्ग आहे. मग ह्या करता अधिकारी कोण? ज्ञान मार्गाकरता आपण कशा करता अधिकारी होते आपण बघूया. पण 3 मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. तर ज्ञान मार्गाला अधिकारी कोण असतात? अधिकारी हा सत्तावाचक शब्द नाहीये बरं का, योग्यतावाचक शब्द आहे. अधिकारी हा शब्द जो आहे आपल्याला माहिती आहे, हा योग्यतावाचक आहे. कारण पूर्वी योग्यता असल्याशिवाय अधिकार दिला जात नसे, म्हणून तो शब्द आला, अधिकारी आहे का. ज्ञान मार्गाला अधिकारी कोण आहे? जेव्हा आपलं चित्त शुद्ध असेल बरं का, तेव्हा सद्गुरू आपल्याला अनुग्रह देतात. म्हणजे जे मगाशी मी आपल्याला अभंग सांगितला, सदा संतांपाशी जावे त्यांचे जवळी बैसावे, बरं का. त्यांच्या जवळ बसल्यावर काय होईल? उपदेश ते न देती. का उपदेश का ते करणार नाही? कारण ऐकाव्या त्यांच्या गोष्टी, त्यांच्या जवळ बसल्यावरती ते जे काय बोलतील तेच उपदेश होती, तेने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. व्यवहारातली एखादी गोष्ट बोलता बोलता जरी बोललेला तरी तो उपदेश होईल, बरं का. दिव्य स्वामींच्या समोर समजा गेला आणि एखाद्याला आशीर्वाद द्यायचा झाला, महाराज वर्णन असं आहे की महाराज हरामखोर असं म्हणून सुद्धा आशीर्वाद द्यायचे असे, बरं का. पण त्यात सुद्धा काय गुह्य अर्थ साठवलेला असेल हे आपल्याला कळणार नाही. सद्गुरूंच्या लीला आपल्याला कळत नाही. आणि लीला जी असते ती एकदाच असते, सारख्या नसतात. लीला ही एकदाच होते, रोज रोज लीला असं नाही होत. भिंत चालवली पण एकदाच चालवली, सर्कस नाही काढली, इथे भिंत चालवून मिळेल. ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांनी लीला कळत नाही. कशी कळत नाही सांगतो मी आपल्याला. ज्ञानमार्गाचा विषय आहे म्हणून सांगतो. महाराजांचं प्रवचन होतं गोंदवलेपासूनच, पण त्यांची कथा सांगितली नाही असं व्हायला नको. एखादं दृष्टांत, खरं तर कसं आहे, महाराजांचं तत्वज्ञान सांगायचं पण महाराजांसमोर महाराजांची कथा सांगायची नाही. का? कुठल्याही सज्जनाला स्वतःचं कौतुक आवडत नाही, त्यांना कोणाचं कौतुक? रामाचं, बरं का. त्यामुळे पण तरी सुद्धा एक बघूया 5 मिनिटं. महाराजांचं प्रवचन बाजूच्या गावात होतं. बैलगाडी, पूर्वीचे दिवस, 100, 200, 250 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यामुळे बैलगाडीनं महाराज आणि त्यांचे भाऊसाहेब केतकर नावाचे शिष्य आपल्याला माहिती आहे, असे सगळेजण प्रवचनाला गेले. अजून 2-4 मंडळी गोंदवल्यातून गेली होती. प्रवचन झालं किंवा कीर्तन झालं की शेवटी आरती ही पद्धत पूर्वीपासून. का? तो बाबा जो वक्ता कोणी कसाही असो, बरं का, त्याचा अभ्यास, कारण प्रत्येकाचे स्तर असतात. आमचे गुरुजी म्हणतात कीर्तन अनुभव यायच्या अगोदर केलेलं असतं एक, आणि अनेक अनुभव आल्यानंतरच असतं. दोन्ही कीर्तनात फरक असतो, बरं का. त्या पद्धतीनं त्या ज्या चिंतनाचं जे काही असतं त्यामुळे त्या आरतीमध्ये माणूस काही ना काही टाकतो, बरं का, प्रवचन कीर्तन झाल्यावर. या पद्धतीनं महाराजांचं प्रवचन झालं, त्यानंतर आरती झाली रामरायाची, मारुतीची, आणि ती आरती झाल्यावर आरती आली. आरती समोर होती, एक जण पैसा टाकत होता. तर तेव्हाची चाराणे जर समजा कुणी टाकली एखाद्या श्रोत्यानं, तर हा श्रोता फार श्रीमंत आहे असं समजलं जायचं, कारण चाराणे, बरं का. त्यामुळे असे चाराणे पण एक अशा बाई, आजीबाई, त्यांनी येऊन चाराणे टाकले. महाराजांच्या समोरच आरती होती, त्यामुळे ते चाराणे पटकन घेतले आणि कन्वर्टीला बांधले, बरं का, झोडीत टाकले असं म्हणा. भाऊसाहेब केतकर महाराज खाली बसलेले होते,
आणि भाऊसाहेब केतकर वरती उभे होते, पाहत होते. अनुग्रहित आहेत बरं का, साक्षात्कारी आहेत, पण तरी सुद्धा ज्ञानमार्ग या विषयी पण बोलतोय. लीला कळत नाहीत आपल्याला सद्गुरूंच्या कशा असतात. भाऊसाहेब केतकरांच्या मनात असं आलं, काही बोलण्याची हिंमत नव्हती, पण मनात काय आलं, हे आमचे महाराज लोका सांगे ब्रह्मज्ञान. बघा मनात येतंय सगळं, विकल्प येतोय, जे यायला नको ते आलं. आम्हाला उपदेश करतात सगळ्या गोष्टीचा, आणि भले चाराने मोठा असेल पैसा चाराने, पण तरी सुद्धा तुम्हालाच मिळणार आहे आरती, मग एवढी घाई कशाला. लगेच झोळीत टाकण्याकरता बोलले नाही ते, पण मनात आलं. सगळी आरती घेतली, आले गोंदवल्याला. रात्र झाली, बैलगाडीने आले सगळेजण. काही 2-4 श्रोते आले होते गोंदवल्यावरून, ते आपापल्या घरी गेले. आणि भाऊसाहेब केतकरांनाच बोलावलं ह्यांनी महाराज, भाऊसाहेब या. आणि आपल्या झोळीमधला असणारा तो चाराण्याचा रुपया, चाराणे पैसे, ते भाऊसाहेब केतकरांच्या हातात ठेवले. जी सगळी आरती होती ती रामरायाच्या चरणी ठेवा असं सांगितलं थोरल्या रामाच्या समोर. आणि तो चाराण्याचा पैसा दिला, त्यांच्या हातात दिला भाऊसाहेब केतकरांच्या. आणि भाऊसाहेबांना सांगितलं, भाऊसाहेब आपली जी रोजची स्वयंपाकीण बाई येते, त्या बाईचा मुलगा आजारी आहे, या बाईचा मुलगा आजारी आहे, त्याला वैद्याकडे न्यावं लागेल, म्हणून वैद्याकडे पैसे लागतील असं सांगून चालणार नाही. अहो रामराय आहे असं नाही चालणार, त्यामुळे त्याला चाराणे रुपये लागतील, काही जास्तीचे असले तर मला सांगा, म्हणून हे चाराणे घ्या. आणि भाऊसाहेब डोळ्यातून पाणी आलं. मी ओळखू शकलो नाही, इतका अनुग्रह मी असून, साक्षात्कारी मी असून, मी महाराजांना ओळखू शकलो नाही बरं का. त्यावर महाराज म्हणाले, त्यांच्या डोळ्यातलं पाणी हे महाराजांना कळलं. महाराज म्हणाले, मला काय कमी आहे. महाराजांच्या समोर एक ज्योतिषी आला होता ना, आपल्याला माहितीये कथा. ही पत्रिका कोणाची, महाराजांनी सांगितली, महाराजांनी ठेवली पत्रिका. त्या पत्रिकेचं जरा भविष्य सांगावं, अशी जीर्ण झालेली, नाव नव्हतं पत्रिकेवर. ह्या माणसाच्या जीवनात काही चांगलं नाही, याची बायको मरे, त्याच्या नावे काही नसेल. कोणाची पत्रिका आहे, तुमच्या भक्तांपैकी आहे का. महाराज म्हणाले, नाही कोणाची नाही येते, पण ह्या पत्रिकेत असं लिहिलंय का ज्योतिषी बुवा, काय ह्याच्या नावे काही नसेल, पण अशी एक टिचकी वाजवली की हजारोंच्या पंक्ती उठतील. याच्यावरती रामरायाची कृपा आहे, या कोणाची पत्रिका आहे त्याच्यावरती रामरायाची कृपा आहे असं कुठे लिहिलंय का. ते म्हणे तसं काही कळत नाही, म्हणे सोडून दे, ही माझी पत्रिका आहे. मला आपल्याला सांगायचे, ज्ञान मार्ग जो असतो ना, तो कसा आहे, चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय सद्गुरू आपल्याला अनुग्रह देत नाहीत. म्हणजे ज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान. ज्ञान म्हणजे पाहावे आपणासी आपण या नावत ज्ञान, दुसरं ज्ञान कुठलं नाही. ते ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. 4 टप्पे असतात बघा. ज्ञान मार्ग म्हणजे कसं आहे माहिती, आता अगदी सोपं जाईल ह्या भाषेत मी आपल्याला सांगतो. दुरांतो एक्सप्रेस ती सगळीकडे थांबते का, राजधानी नाही, सगळीकडे थांबत नाही. समजा नागपूरला एखाद्याला जायचंय तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते. आता आपलं प्रवचनाचं आणि सगळ्यांचं राहण्याचं ठिकाण डोंबिवली आहे. आपल्याला समजा एखादी ट्रेन पकडायची असेल, कोकणात जायचं असेल तर ठाणे किंवा दादर वरून आपण पकडतो. आणि बाहेर इकडे कुठे जायचं असेल, कसारा, कर्जत ह्या पद्धतीने, तर आपण कल्याण हे आपल्याला जवळ. पण ती कल्याणला थांबत नाही ना हो. ठाणे आपण बघू, ठाण्याला थांबते का, दादर थांबत नाही. एकदा का छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ती दुरांतो किंवा राजधानी एक्सप्रेस सुटली की ती इतकी सुपरफास्ट असते की ती दादरला थांबत, तिचा हॉल्ट नसतो, ठाण्याला नसतो बरं का तिचा थांबा, कल्याणला नसतो. मग तुम्ही म्हणाला, हो काही काही वेळेला घाट आहेत ना, कर्जत साईडने जरी जायचं असलं किंवा कसारा, तरी कसारा किंवा कर्जतला कुठेतरी ती थांबते का हो, इंजिन जोडण्याकरता. घाटाने जायचंय ना, पुढचा प्रवास ज्ञानमार्गाचा अतिशय अवघड आहे, पण ती नाही ना थांबत कसाऱ्याला सुद्धा इंजिन जोडायला का. ज्ञानमार्ग आहे, सुपरफास्ट आहे गाडी, दुरांतो राजधानी. त्यामुळे सीएसटी म्हणून बघा, आपण जर निरीक्षण कीर्तनकाराचं सगळीकडे फिरणारी माणसं हुशार असतात. त्यामुळे आपण जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल आपल्याला. ठाण्याला उभ्यासह कल्याणला तर सांगतात 5 नंबर प्लॅटफॉर्म वरून जलद गाडी जात आहे, बाजूला व्हा, तर पाठवून इंजिन जोडलेलं असतं. लक्षात घ्या, ते इंजिन जोडलेलं असतं. पण असाच आहे, म्हणजे कसाराला थांबत नाही. अहो नाशिकही थांबत नाही. 4 स्टॉप पद्धती नागपूरला जाते दुरांतो एक्सप्रेस. डायरेक्ट जी थांबते थेट ती भुसावळ जंक्शनला थांबते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटली आहे. मग आपल्याला काय करायचंय हो, आपल्याला जिथून सुटते तिथं गेलं पाहिजे. कुठून कुठे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिथं गेलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय, चित्त शुद्ध असलं पाहिजे.
चित्त शुद्ध जेव्हा होतं तेव्हा त्या गाडीत बसण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. म्हणून जेव्हा तुम्ही तिकीट काढायला जाता तेव्हा सांगता नाही तुम्ही डोंबिवलीला कुठेही राहा, तुम्हाला तिथं जावं लागेल बसण्याकरता गाडीला. पण एखाद्याचं प्रारब्ध जर चांगलं असेल, ब्रह्मानंद महाराजांसारखं, तात्यासाहेब भाऊसाहेब केतकरांसारखं, तर गाडी कसाऱ्याला सुद्धा थांबते. म्हणजे काय, जे इंजिन पाठी इंजिन जे जोडतात, पुढचं मुख्य इंजिन आहेच हो, पण पाठी इंजिन जोडतात याचा अर्थ काय, सद्गुरू आहे बरं का. ते तू पुढे जा मी बघतो बरं का, मी पाठीशी आहे तुझ्या. स्वामी समर्थांचं वाक्य आहे की नाही, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरं का. ह्या पद्धतीनं ज्ञानमार्ग, योग मार्ग, यामध्ये 8 थंब आहेत. पतंजलींनी योगसूत्रामध्ये 8 सांगितले, त्यावर मी जास्त काही वेळ बोलणार नाही. आणि पण जो अतिशय सामान्य आपल्यासारखा, जो अतिशय परमात्म्यावरती प्रेम करणारा आहे, त्याकरता काहीतरी मार्ग असेल ना हो. की आमचं अजून चित्त शुद्ध नाहीये, आमचा अजून मनावरती आपण आपलं मन फक्त काही संकल्प करत नाही, विकल्प करतो. आज जाऊ का नको प्रवचनाला, पाऊसच भरपूर आहे हो, जाऊ का नको, जाऊ का नको. मग कधीतरी ठरवलं जाऊया, मग कुणी ठरवलं, आपण म्हणून मनाने ठरवलं नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपण ठरवतो तिचं नाव बुद्धी. ती बुद्धी कुठली, आत्मबुद्धी. मगाशी जो आपण विषय अभ्यास केला, चिंतन केलं, ती बुद्धी, आणि त्याचं चिंतन आपण करतो श्रोते. म्हणून अशा माणसाकरता, अशा सामान्य आपल्यासारख्या सर्व श्रोत्यांकरता, माणसांकरता एखादा कुठला मार्ग नसेल का, तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. तुम्ही भक्ती मार्ग करा आणि माझ्यापर्यंत पोहोचा, असं महाराजांनी सांगितलं. आता त्या भक्तीचे 9 प्रकार आहेत, ते आपल्याला माहिती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम च आत्मनिवेदनम. 9 प्रकार आहेत. काही जणांची ह्या बाबतीत एक गैरसमज आहे ह्या बाबतीत की ह्या पायऱ्या आहेत का, तर नाही. कारण पायऱ्या आहेत का असा गैरसमज केव्हा होतो माहितीये का, जेव्हा जो पहिल्यांदा ऐकणार आहे त्याला काय वाटतं, श्रवण झाल्यावर लगेच कीर्तन बरं का असं वाटतं. त्यामुळे असं वाटतं ह्या पायऱ्या आहेत का, स्टेप बाय स्टेप आहे का, तर नाही. लक्षात घ्या, या 9 प्रकारांपैकी तुम्हाला जी आवडते ती बरं का, जी आवडते तुम्हाला ती भक्ती तुम्ही करा. महाराजांनी सगळंच केलं, महाराजांनी सगळंच केले. काय नाही केलं हो, म्हणजे महाराज सांगतात पादसेवन, भक्ती सांगतात रामरायचे पाय चेपाव. पण रामरायचे पाय चेपता चेपता आपल्या डोळ्यातून पाणी गळावं त्याच्या चरणांवरती. पण असे भक्ती करणारे महाराज, सगळ्याच भक्ती केल्यात महाराजांनी. अशी भक्ती महाराज करणारे, अहो त्या रामरायांनी 3दा डोळ्यातून पाणी काढावं महाराजांकरता. मग रामरायानं भक्ती केली यांच्याकरता. असा यथेच्छ विहार करता आला पाहिजे. भक्त आणि भगवंत, भक्त आणि परमात्मा, महापुरुष 9 प्रकारे सांगितले. पण त्यातले प्रामुख्याने 3 प्रकार महाराजांनी आपल्या समोर ठेवले की ह्या 3 भक्ती अनिवार्य करून घ्या स्वतः करता. त्याशिवाय मी ज्या पदापर्यंत पोहोचलो त्या पदापर्यंत आपल्यालाही पोहोचायचं असेल, ब्रह्मचैतन्य मला जसं मिळालं, मी जसं ब्रह्माला जाणलं, अहम ब्रह्मास्मी, माझ्या बुद्धीनं जसं म्हटलं तसं तुम्हीही म्हणावं, तुम्हालाही असं वाटावं बरं का, असा अनुभव तुम्हालाही यावा, याकरता 3 प्रकार अनिवार्य करून घ्या. त्यातले कुठले 9 प्रकार आहेत. त्यातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रवण. हे आपण अनेक वर्ष ऐकतो बरं का, ऐकायचं. कारण का, ऐकल्याशिवाय कळत नाही, ऐकल्याशिवाय संकल्पना स्वच्छ होत नाही. म्हणून पहिलीच भक्ती श्रवण. दुसरी भक्ती सुद्धा महाराजांनी केली, प्रवचन केली आहेत महाराजांनी. कीर्तनम, कीर्तन याचा अर्थ फक्त झांज घेऊन उभं राहणं नाही, अध्यात्म श्रवण, श्रोत्यांकरता बोलावं बरं का, त्यांच्या कल्याणाचं बोलावं. मला जो अनुभव आला, म्हणजे मी जसा मोठा झालो तसे प्रत्येकाने ह्या क्षेत्रात मोठं व्हावं असं फक्त संतांना वाटतं, असं आपल्या नातेवाईकांनी वाटत नाही, असं आजूबाजूच्या माणसाला वाटत नाही. जे मला प्राप्त झालं ते ह्यांनाही प्राप्त व्हावं असं बाकी कोणालाही वाटत नाही. हे जे वाटतं ते कोणाला वाटतं, फक्त संतांना वाटतं. म्हणून संत खरे आपले आप्त आहेत, नातेवाईक आहेत. म्हणून संतांना असं वाटतं की ह्यांना मी जसा मोठा झालो तसं ह्यांनी सुद्धा मोठं व्हावं. या पद्धतीनं सगळ्यांनाच काही पण कीर्तन करणं, प्रवचन करणं जमणार नाही. म्हणून अतिशय महत्वाची, कधीही उठता बसता कधीही तुम्ही करू शकता अशी 3री भक्ती सांगितली, विष्णू स्मरणम, विष्णूचं स्मरण बरं का.
आता इथं थोडासा गैरसमज होईल, विष्णूचंच करावं स्मरण का? विष्णू म्हणजे विष्णूचे पुढे 10 अवतार, कुठल्याही पुढच्या अवतारापैकी घेऊ शकता, रामाचं घ्या किंवा कृष्णाचं घ्या. पण एखादे बाकी अवतार आहेत, दत्तप्रभूंचे अवतार आहेत. कोणी दत्त नावामध्ये रमलेला असतो, कोणी कोणाला अनुग्रह मिळतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मग आमचा उद्धार होणार नाही का? होणार बरं का. महाराजांची आई ही रामराई, समर्थांची आई श्री प्रभू रामचंद्र आहे. म्हणून आपल्या आईचं कौतुक आपल्याला असतं, म्हणून तो सांगतो माझ्या आईचं नाव घे. म्हणजे माझ्या आईनं, कारण आईमध्ये भेद नसतो ना. हा माझा लाडका, हा परका, दया करणेचे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्तीचे का रंजले गांजले. त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून सद्गुरू आणि भगवान वेगळे नाहीत, एकच तत्व. फक्त प्रत्येक वेळेला भगवंताला स्वतः येणं शक्य नाही, म्हणून तो सद्गुरूंना पाठवतो. आणि आपण म्हणतो सद्गुरू भेटले, संत आम्हाला भेटले असं आपण म्हणतो. म्हणून तिसरी जी भक्ती सांगितली अतिशय सोपं, ते म्हणजे नाम घ्या. पण ह्याच्यात शब्द प्रयोग करत असताना म्हटलंय स्मरणम. नाव जपा असं नाही सांगितलंय, स्मरण करा. कोणाचं स्मरण करा? रामरायाचं स्मरण करा, दत्ताचं करा, देवीचं करा, शंकर कोणाचंही करा, स्मरण करा. मला सांगा स्मरण कोणाचं केलं जातं? कोणाचं स्मरण केलं जातं? जी गोष्ट अगोदर घडून गेलेली आहे त्या गोष्टीचं स्मरण केलं जातं. साधारण 8-10 वेळा तरी येतो इथे मी बर्वे काकांकडून, जय जय रघुवीर समर्थ, प्रवचनाला कीर्तना करता म्हणाले बुवा आहे का? येतो. तर जो अगोदर श्रोता ऐकलेला असतो ते श्रोते सांगतात बुवा त्यावेळेला हे सांगितलं होतं, आम्हाला आवडलं, परत आज सांगा का दृष्टांत म्हणून. हे काय झालं? त्या श्रोत्याला स्मरण झालं. पण का स्मरण झालं? एखादी गोष्ट घडून गेली म्हणून, बरं का. मग असं समर्थ काय म्हणतात, आपले महाराज काय म्हणताय की माझ्या रामरायाचं स्मरण करा. पण ते स्मरण कधी होईल? जेव्हा आपण त्याचं नाम घेऊ तेव्हा. थेट स्मरण होणार नाही, आज ऐकलं आणि उद्या आपण आपल्याला लगेच तो राम स्मरणात आला असं होत नाही. म्हणून त्याचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर सुरुवात कशाने आहे? तर जपाने आहे, बरं का. कुठला जप? सगळ्यांनी म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हाच मंत्र का सांगितला? त्यांचं उपास्य दैवत आहे म्हणून सुद्धा. आणि सोपा आहे का? अवघड आहे का? पण वाल्या कोळीं करता थोडा अवघड ठरला. हा अपवाद आहे थोडा या मंत्राकरता. पण मोरोपंतांची आर्य आहे तर मंत्र पुष्कळ, भरपूर मंत्र आहे. किती मंत्रांची काही कमी आहे का? एकदम म्हणणाऱ्यांचीच कमी आहे. मंत्र भरपूर आहे तर मंत्र पुष्कळ. काय करावे सुमंत्र, सुमंत्र म्हणजे चांगले मंत्र आहे. सु हा उपसर्ग लावला. आहे तर मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. ते असू देत म्हणाले. सगळे मंत्र चांगलेच आहेत पण ते असू देत. पण ह्या सगळ्या मंत्रांमध्ये एक मंत्र उत्तम आहे, सगळे जण त्याचे अधिकारी होतात. तो कुठला? मंत्रात मंत्र उत्तम कुठला? श्रीपासून जात वर्ण 13 हो. ज्यापासून श्रीपासून ज्याच्यामध्ये 13 वर्ण आहेत असा कुठला? श्रीराम जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. म्हणून हनुमंतांनी म्हटलंय कल्याणानां निधानं कलिमल मथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षो सपरिपद पदः प्राप्तये प्रस्थितस्य. विश्राम विश्रांतीचं स्थान आहे. विश्राम स्थानमेकं कविवर वचसाम जीवनं सज्जनानां बीज धर्म द्रुमस्य प्रभवतु भवतां पूतये राम नाम. असं राम विश्रांतीचं विश्रांती होय. म्हणून राम गावा, राम द्यावा, राम जीवीचा विसावा हे म्हटलंय समर्थांनी. आणि जेव्हा आपण आपल्या मुखात नाम येईल ना तेव्हाच या देहाला अर्थ आहे. म्हणून थेट आपल्याला काही ज्ञान होणार नाही. म्हणून ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात आपल्याला मी ब्रह्मचैतन्य झालो ह्याचं एकमेव कारण सुरुवात कुठून केली? तर मी जे आपल्याला आता सांगतोय तेच महाराजांनी सांगितले. नामापासून सुरुवात केली, मग त्याचं स्मरण केलं. त्याच्या स्मरणाने वेगवेगळे कीर्तनकार यायचे, त्यांचं कीर्तन ऐकलं, त्याने मी वक्ता झालो, बरं का. पण त्याच्याकरता अगोदर श्रवण केलं, मग वक्ता झालो आणि मग एक दिवशी रामरायाची कृपा झाली. श्रोते हो, या पद्धतीनं जेव्हा आपलं नाम, बरं का, जेव्हा भगवंताचं नाम आपल्या जिभेवरती येईल
जिव्हाग्रे वर्तते यस्य हरिरित्यक्षरद्वयम, तेव्हाच या जीवनाला काही अर्थ आहे. अनेकांना सोन्याचे दागिने आवडतात. का आवडत नाही? सगळ्यांना आवडतात. आपण जातो सोनाराकडे, सराफाकडे, बा अमुक अमुक अशी अंगठी करायची बाबा. सुरुवात अंगठीपासून घेऊया म्हणजे अलंकारापर्यंत पोहोचू. जय जय रघुवीर. बाबा अंगठी करायची, सांगतो, माप वगैरे देतो, काय असे असेल ते सगळं करतो, त्यात काय अडकूया नको. आणि तारीख देतो, पावती पुस्तक सगळं पावती देतो, आपल्याला रिसिप्ट देतो, त्यावरती तो लिहितो कुठल्या तारखेला किती, बाबा जीएसटी किती, सेंट्रल हा कमी झालाय, की ह्या दिवशी तुम्ही या. आणि आपण ठरलेल्या दिवशी जातो पावती घेऊन. ठरलेल्या दिवशी आपण जातो, पावती बघतो, पण पुन्हा तो वजन करून देतो आपल्याला, सगळं आहे नाही सोन्याचं सगळं करतो, आपल्याला माहिती. तर त्याच्याकडे रिकामे बॉक्स असतात बघा, त्या त्या अलंकाराप्रमाणे. अंगठी छोटी असेल तर त्याप्रमाणे छोटा बॉक्स, थोडी मोठी तर त्याप्रमाणे छोटा बॉक्स, मोठा बॉक्स. मोठा अलंकार असेल तर त्याप्रमाणे मोठं, आपल्याला माहिती आहे. मग त्या पद्धतीनं जे रिकामे ठेवलेले असतात ना, ते त्यातली एखादी ती तो जो बॉक्स असतो तो काढतो. माणसाला त्या अंगठीच्या अलंकाराच्या बॉक्स इतकं कौतुक. सोन्याचे दागिने जरी माणसाने मोडले तरी तो बॉक्स घरात ठेवतो. या बॉक्सच्या प्रमाणे तरी घरात अलंकार येतील. असो, तो ठेवतो, इतका आवडतं आपल्याला. पण तो बॉक्स आपल्याला किती जरी आवडला तरी सुद्धा तो तसाच घेऊन जातो का आपण? नाही. ज्याच्याकरता आलोय, जो अलंकार मी बनवायला त्याला सांगितलाय, तो त्यात जोपर्यंत घालत नाही, तो ती जागा असते की नाही, कशी जागा असते छान, ती अंगठी तो त्यामध्ये घालतो. त्या बॉक्सला किंमत कधी आली हो, तो कधी उठून दिसला, जेव्हा त्यामध्ये अंगठी ठेवली तेव्हा छान वाटतो, तो दाखवतो. कसं असतं बघा मार्केटिंग स्किल त्यांच्याकडे, हा तो अशीच बंद करून देत नाही बघा, असं दाखवतो, त्यात आपण भुलतो आणि अजून अलंकार करतो. जय जय रघुवीर. विनोदाचा भाग सोडून द्या. जसं त्या बॉक्स मध्ये ती अंगठी ठेवल्यावर जसं त्या बॉक्सला किंमत आहे, तसंच आपल्या देहाचं आहे बरं का. या देहामध्ये जेव्हा आपण ते नाम घेऊ बरं का, श्रीराम जय राम जय जय राम, तेव्हा या देहाचं सार्थक होईल. आणि एकदा का सार्थक झालं बरं का, की महाराजांनी जे आपल्याला सांगितलंय, मला जे ब्रह्मचैतन्य का म्हटलं गेलं बरं का, ते तुम्हाला सुद्धा म्हणतील नाही असं नाही, पण त्यांच्यासारखं कोणी तयार होत नाही, लक्षात घ्या. म्हणून आपली सुरुवात कशाने? नाम भरपूर वर्ष घ्यायचं आपण, जसं घेतात प्रत्येक जण. श्रीराम जय जय राम हा असणारा 13 वर्णांचा असणारा हा मंत्र आपण म्हणायचा. आणि हा म्हटल्यावरती काय होईल हो परिणाम? आपलं चित्त शुद्ध इतकं होत राहील की कशाविषयी मोह राहणार नाही, मत्सर राहणार नाही, द्वेष कोणाचा नाही, आपले सगळेच जण सारखे होतो, आपण एकच आहोत असं वाटेल. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की सद्गुरू एक दिवशी येतील बरं का. ते कुठून येतील, कसे येतील, कोणाच्या रूपात येतील बरं का. अहो ह्याचा अनुभव असेल तर सांगणार हो बरं का, बरं का. ह्याचा अनुभव असेल तर सांगणार. हे कुठून कशी प्रचिती घडेल, हे पुढचं जे काही आहे ना निरूपण, हे सांगता येत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं घडतं. आणि अखेर तो म्हणतो, कोण? जो आलेला सद्गुरू आहे, परमात्मा आहे, तो म्हणतो तत्वमसी. आणि आपली बुद्धी, आत्मबुद्धी काय म्हणते? अहम ब्रह्मास्मी. एकदा का ते म्हटलं की आपल्याला रामरायांची, जे कुठला आपलं उपास्य दैवत असेल त्याची आपल्यावरती कृपा होते. श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय. बरोबर 7 वाजले. मुंबईचा बुवा आहे, त्यामुळे सगळ्यांनी गजर करायचा 2 मिनिटं आणि थांबायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 हो पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की.
समर्थ